आकासारख्या फलंदाजाला इथे बीट करण्यात असेल. आता हा चेंडू रिव्हर्सचा अटेन, भरपूर चांगला फटका, परंतु इतशी फटक्यामध्ये ताकद होती परंतु स्वतःच्या इथून हिट विकेट त्यांना गमावा लागलाय. आणि तिसरा धक्का या मॅच मध्ये लागत असताना आंबे शिव टीमला आणि फलंदाज होईल बाद. थँक्यू. या जर स्पर्धेमध्ये जर अजून 2 चेंडू जर निर्धाव फेकले तर कदाचित मिडल ओव्हर टाकू शकतो. आणि या स्पर्धेमध्ये विक्रम आपल्या नावावरती पाहायला मिळेल. गोलंदाज अजयच्या माध्यमातून तब्बल विचार जर केला तर 4 चेंडू मध्ये एकही धाव नाही आणि एक शेवटच्या चौथ्या बॉल वरती विकेट संपादित केलाय. आकासारख्या फलंदाजाला परतावा लागलाय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तुम्हाला पाहायला मिळेल नरेश आणि ओमकारची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. 2 चेंडू तब्बल शिल्लक असतील तिसऱ्या षटकामधल्या. चला इनगाव टीम तुम्ही जास्त वेळ घेता पण तुम्ही त्यांना ताकीद द्या. तुम्हाला कदाचित 4 षटका 20 मिनिटांच्या आतमध्ये फेकायचे आहेत. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोया गोलंदाज जयच्या माध्यमातून भरपूर चांगली गोलंदाजी. जर 2 चेंडू निर्धाव आले तर या स्पर्धेमध्ये विक्रम असेल आपल्या नावावरती गोलंदाज जयेशला आपण पाहू शकाल. समोर फलंदाज स्ट्राईक एंड वरती नंबर 5 वरती पदार्पण झालेला फलंदाज नरेशला तुम्ही पाहता. हा चेंडू पन्नाट वेगाचा होता, भरपूर चांगली गोलंदाजी. तब्बल 5 चेंडू डॉट आलेत, 1 विकेट त्याने मिळवलाय. भरपूर चांगली गोलंदाजी मॅच मध्ये पाहायला मिळते. आज कदाचित 5 ते 6 किलोमीटरचा अंतर आहे इनगाव टीम परंतु भरपूर चांगली रणनीती या मॅच मध्ये हकत असताना पाहिली. तब्बल एकही धाव येत नाहीये. आणि तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल जर चेंडू डॉट आला तर या स्पर्धेमध्ये विक्रम रचू शकेल गोलंदाज जयेश संधी. आता हा चेंडू स्वतःच्या फुल थ्रोने आणि तिसरा ओव्हर इथं मिडल फेकण्यामध्ये यश आलाय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे इनगाव टीम. 6 बॉल मध्ये 1 विकेट आणि त्यानंतर एकही धाव खर्च नाही केली. भरपूर चांगली गोलंदाजी. धावसंख्या त्या स्थिरावली मंदावली तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी 18 धावा, 18 बॉल आणि 18 धावा.